नमस्कार, विदर्भ कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चटपटीत अशी तोंडी लावण्यासाठी मिरचीची भाजी। चला तर सुरुवात करूया। या भाजीसाठी मी पोपटी मिरच्या वापरल्या आहे। या आपल्याला अशा लांब आणि उभ्या चिरून घ्यायच्या आहे। आता भाजीसाठी आपण वाटण तयार करून घ्या। यासाठी मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, त्यात थोडे जिरे, 5-6 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घेणार आहे। आपले वाटण तयार आहे। आता आपण भाजी फोडणीला घेऊया। वरती कढई ठेवून त्यात 2 चमचे इतके तेल टाकून घ्यायचे आहे। तेल तापले की त्यात आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की लगेच जिरे घालावे। आता 1 चम्मच हळद घालूया। आता आपल्याला चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे। मिरच्या छान तेलात परतून घ्यायच्या आहे। 2-4 मिनिटे मिरच्या आपल्याला तेलात अशाच परतून घ्यायच्या आहे। मिरच्या छानपैकी परतल्या गेल्या की यात आपण शेंगदाण्याचं तयार केलेलं वाटण घालून घेऊया। आता आपल्याला हे सर्व छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे आणि तेच मिक्सरचं भांडं विसरून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे। यात चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता आपल्याला मिरच्या छान होऊ द्यायच्या आहेत। त्यासाठी आपण झाकण ठेवून काही 5 मिनिट तरी मिरच्या वाफेवरती होऊ देऊया। मिरच्यांना थोडी वाफ आल्यानंतर झाकण काढून आपण त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया। लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या मिरच्या छानपैकी चटपटीत होईल। आणखी थोडा वेळ आपण मिरच्यांना वाफेवरती होऊ देऊया। त्यामुळे आपण जो लिंबाचा रस घातलाय तो पण छान मिरच्यांमध्ये एकजीव होईल। 5 मिनिटे होऊ दिल्यानंतर आपल्या चटपटीत अशा मिरच्या छानपैकी तयार आहेत। या भाजीची चव आणखी वाढवण्यासाठी आपण यात कोथिंबीर टाकून घेऊया। आणि तयार आहे आपली चटपटीत अशी मिरचीची भाजी। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। धन्यवाद।